ज्या गुरूंचे स्वप्नात दर्शन झाले, ज्यांच्या नामस्मरणाने आयुष्यातील दुःखाचे डोंगर विरघळले, त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी निघालेला एक बालभक्त. पण देहूच्या वाटेत असा काय चमत्कार घडला ज्याने संपूर्ण गाव थक्क झाले. नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईबच्या या पावन आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संत बहिणाबाई चरित्रकथेच्या भाग 3 मध्ये आपण पाहिले की पती गंगाधर शास्त्रींचा कठोर छळ सोसणाऱ्या बाल बहिणाबाईंना स्वप्नात संत तुकाराम महाराजांचा दिव्य अनुग्रह मिळाला. ज्या गुरूंचे केवळ स्वप्नात दर्शन झाले, ज्यांच्या एका उपदेशानं मनातील दुःखाची छाया विरघळली, त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी निघालेली एक निष्पाप बालभक्त. पण देहूच्या वाटेवर असा कोणता अद्भुत चमत्कार घडला ज्याने अख्खा गाव थक्क झाला. आणि देहूत पाऊल ठेवताच तुकोबारायांनी आपल्या या लाडक्या शिष्याचे स्वागत कसे केले हे आपण पाहूया या भागात. नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईब्सच्या या पावन आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संत बहिणाबाई चरित्रकथेच्या मागील भागात आपण पाहिले की सासरचा कठोर छळ आणि पतीचा राग सोसणाऱ्या बाल बहिणाबाईंना स्वप्नात प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यानंतर गंगाधर शास्त्रींच्या भीषण आजारपणात बहिणाबाईंनी केलेल्या निस्वार्थ सेवेने आणि भक्तीने शास्त्रीजींचे हृदय परिवर्तन झाले. त्यांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी बहिणाबाईंच्या भक्तीचा स्वीकार केला. आणि आजच्या या भागात आपण पाहणार आहोत एक अत्यंत भावूक आणि अलौकिक टप्पा, ज्यामध्ये देहूची पावन वारी आणि वाटेतील चमत्कार, तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची प्रत्यक्ष भेट. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या विठ्ठल वाईब्स कुटुंबात नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या भक्ती प्रवासाचा भाग बना. चला तर मग देहूच्या या भक्तिपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. गंगाधर शास्त्रींचे हृदय परिवर्तन झाल्यानंतर घरातील सर्व वातावरण बदलून गेले होते. कालपर्यंत ज्या घरात बहिणाबाईंच्या नामस्मरणाला आणि पोथी वाचनावर बंदी होती, त्याच घरात आता सकाळी आणि संध्याकाळी विठ्ठलाची आरती आणि तुकोबारायांचे अभंग घुमू लागले होते. शास्त्रज्ञांना आणि कर्मठ ब्राह्मणांना ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली नाही, ते ज्ञान आपल्या अवघ्या 9 ते 10 वर्षाच्या पत्नीला संतांच्या कृपेने मिळाले आहे, याची जाणीव शास्त्रीजींना झाली होती. आता त्यांच्या मनात एकच तीव्र ओढ निर्माण झाली. ज्या संत तुकाराम महाराजांमुळे आपल्या कुटुंबात शांती आली, आपल्या पत्नीला गुरुमंत्र मिळाला, त्या तुकोबारायांचे प्रत्यक्ष दर्शन घेणे. शास्त्रीजींनी बहिणाबाईंना, आईवडिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन देहू नगरीकडे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. बहिणाबाईंच्या आनंदाला तर उधाण आले होते. ज्या गुरूंची मानसमूर्ती त्यांनी आपल्या हृदयात स्थापन केली होती, ज्यांच्या अभंगांनी त्यांना संसारातील यातना सोसण्याचे बळ दिले होते, त्या सद्गुरूंना प्रत्यक्ष डोळे भरून पाहण्याची घटका आता जवळ आली होती. बाल बहिणाबाईंचा प्रत्येक श्वास तुकाराम तुकाराम असा जप करत होता. त्या काळी प्रवास आजच्यासारखा सुकर नव्हता. गाड्या किंवा पक्के रस्ते नव्हते. पायी चालत डोंगराळ वळणे आणि निसर्गाचे वेडे वाकडे रस्ते, हे सर्व पार करत ते कुटुंब देहूच्या दिशेने पुढे सरकत होते. वाटेत लागणाऱ्या नद्या, विहिरी, झाडांच्या सावलीत विश्रांती घेत प्रवास सुरू होता. शारीरिक थकवा खूप होता, पण बहिणाबाईंच्या चेहऱ्यावर मात्र थकव्याऐवजी एक अलौकिक तेजस्वी आनंद झळकत होता. देहूकडे जात असताना वाटेत एका लहानशा गावात हे कुटुंब काही काळ विश्रांतीसाठी थांबले. तेथे अत्यंत भावूक आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग घडला. त्या गावातील एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची एक प्रिय गाय तीव्र आजाराने त्रस्त होती. ती गाय भुईवर पडली होती. तिचे श्वास मंदावले होते आणि ती मृत्यूच्या अगदी जवळ टेकली होती. त्या गरीबाचे कुटुंब ओक्साबोक्सी रडत होते, कारण ती गायच त्यांच्या उपजीविकेचा एकमेव आधार होती. गावातील अनेक वैद्यांनी प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ ठरले. बहिणाबाई जेव्हा त्या ठिकाणी पोचल्या
तेव्हा त्या मुक्या प्राण्यांचे तडफडणे पाहून त्यांच्या मनात अथांग करुणा दाटून आली. संत बहिणाबाईंचे हृदय भूतदयेने भरले होते. त्या हळूच पुढे झाल्या आणि त्या गायीजवळ खाली बसल्या. त्यांनी आपले डोळे मिटले, मन एकाग्र केलं आणि अंतःकरणापासून तुकोबारायांचे व पांडुरंगांचे ध्यान केले. बहिणाबाईंनी अत्यंत प्रेमाने त्या गायीच्या मस्तकावरून आणि पाठीवरून आपला लहानगा हात फिरवला. त्यांच्या मुखातून आपोआप तुकोबारायांचा एक अभंग पाझरू लागला. जे कारंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले. बहिणाबाईंच्या त्या सात्विक स्पर्शात आणि भक्तीत इतके सामर्थ्य होते की काही क्षणात ती निष्प्राण वाटणारी गाय हळूहळू हालचाल करू लागली. तिने आपले श्वास मोकळे घेतले, डोळे उघडले आणि सर्वांसमोर ताठ उभी राहिली. हा प्रसंग पाहून तेथील ग्रामस्थ, तो गरीब शेतकरी आणि स्वतः गंगाधर शास्त्री थक्क झाले. शास्त्रीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजले की बहिणाबाईंची भक्ती ही केवळ शब्दात नाही, तर ती सृष्टीतील प्रत्येक प्राण्यांवर प्रेम करणारी, ईश्वराचा साक्षात्कार घडवणारी जिवंत भक्ती आहे. श्रोतेहो, एका चिमुकल्या बालभक्ताच्या करुणेने जेव्हा एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळते, तेव्हा खऱ्या भक्तीच्या ताकदीची प्रचिती येते. हो ना? अशा सुंदर आणि प्रामाणिक प्रेरणादायी संतचरित्र कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न जर तुमच्या मनाला शिवत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या विठ्ठल वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अखेरचा तो सुवर्ण क्षण उजाडला. बहिणाबाईंचे कुटुंब इंद्रायणीच्या पवित्र काठावर वसलेल्या देहू नगरीत प्रविष्ट झाले. इंद्रायणी नदीचे खळाळणारे पवित्र पाणी, देहूच्या हवेतील तो भक्तिमय सुगंध आणि कानावर पडणारे टाळ मृदुंगांचे नाद. बहिणाबाईंचे मन आनंदाने न्हाऊन निघाले. त्यांच्या पावलांना जणू पंख फुटले होते. देहूतील कीर्तनाच्या मंडपात अथांग जनसागर लोटला होता आणि मंडपाच्या मध्यभागी हातात वीणा घेऊन स्वयं जगद्गुरू संत तुकाराम महाराज उभे होते. तुकोबारायांच्या मुखातून अभंगांची अमृतासारखी वाणी पाझरत होती आणि संपूर्ण वातावरण विठ्ठल नामाच्या गजरेने दुमदुमून गेले होते. बहिणाबाईंनी लांबूनच पहिल्यांदा तुकोबारायांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. ज्या गुरूंना आजवर त्यांनी केवळ स्वप्नात पाहिले होते, ज्यांच्या नावाचा जप करून त्यांनी सासरच्या सर्व यातना सोसल्या होत्या, ते साक्षात गुरु आज त्यांच्या समोर उभे होते. बहिणाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्या दोन्ही हात जोडून तुकोबारायांच्या मूर्तीकडे तासनतास एकटक पाहत राहिल्या. कीर्तन संपले. जनसमुदाय हळूहळू शांत झाला आणि त्याचवेळी तुकोबारायांची नजर दूर कोपऱ्यात उभ्या असलेल्या या लहानग्या बालभक्तावर पडली. तुकोबारायांनी अथांग करुणेने बहिणाबाईंना जवळ बोलावले. बहिणाबाईंनी धावत जाऊन तुकोबारायांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले, साष्टांग नमस्कार घातला. तुकोबारायांनी अतिशय वात्सल्याने बहिणाबाईंच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांना उठवून उभे केले आणि म्हणाले, बहिणा, तुझी भक्ती आणि निष्ठा फळास आली आहे. संसाराच्या घोर यातना सोसूनही तू भक्तीचा मार्ग सोडला नाहीस. तुझा हा जन्म विठ्ठलाची कीर्ती आणि अभंगवाणी जगभर पोचवण्यासाठी झाला आहे. गुरु आणि शिष्यांच्या या अद्भुत आणि अलौकिक भेटीने देहूतील संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरून गेले. गंगाधर शास्त्रींनीही पुढे होऊन तुकोबांच्या चरणी मस्तक टेकवले आणि आपल्या पूर्वकर्माची अहंकाराची क्षमा मागितली. तुकोबारायांनी शास्त्रीजींना कुरवाळले आणि संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिला. देहूमध्ये गुरूंचा साक्षात आशीर्वाद मिळाल्यानंतर बहिणाबाईंच्या काव्याला आणि अभंगवाणीला उधाण आले. त्यांच्या मुखातून ज्ञानाची आणि भक्तीची गंगा वाहू लागली. पण समाजात असे काही उच्चवर्णीय कर्मठ लोक अजूनही होते, ज्यांना एका स्त्रीने अभंग रचणे आणि संत तुकारामांना गुरु मानणे पचत नव्हते. या कर्मठ लोकांनी बहिणाबाईंवर आणि त्यांच्या अभंगावर कोणता नवीन सामाजिक बहिष्कार टाकला आणि बहिणाबाईंनी आपल्या अभंगवाणीतून
या समाजाला कसे वैचारिक उत्तर दिले? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका पुढील भाग. श्रोते हो, संत बहिणाबाई आणि संत तुकाराम महाराजांची ही अलौकिक भेट आपल्याला शिकवते की अंतःकरणात जर निष्ठा असेल, सत्य असेल, तर ईश्वर आणि गुरु स्वतः भक्ताच्या हाकेला धावून येतात. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी लिहून नक्की सांगा. तुमच्या सुंदर कमेंट्स आम्हाला पुढील भाग अधिक चांगला बनवण्यासाठी ऊर्जा देत असतात. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत विठ्ठल नामाचा जप करत रहा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.